मी समाधान जाधव शिवबंधन न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो। शत्रूच्या मनामध्ये धडकी भरवणारं आणि 10 टनाचा शस्त्रसाठा बाळगणारं राफेल आता भारतामध्ये दाखल झालंय। याच राफेलवर शिवबंधनने केलेला हा स्पेशल रिपोर्ट पाहूयात। शत्रूच्या मनात धडकी भरेल असा आवाज करत 10 टन वजनाचा शस्त्रसाठा बाळगून प्रतितास 2223 किलोमीटर वेगाने धावणारं राफेल, तब्बल 7000 किलोमीटरचा प्रवास करून दिमाखात हे राफेल भारतात दाखल झालंय। 5 राफेल विमानाच्या तुकडीचं काल अंबाला एअरफोर्स स्टेशनवर लँडिंग करण्यात आलं। खरंच प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाची गोष्ट आहे। देशभरात राफेलच्या आगमनानं उत्साहपूर्ण वातावरण तयार झालंय। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्विटरवर संस्कृत श्लोक ट्विट करत राफेलच्या आगमनाचा आनंद व्यक्त केलाय। दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर शत्रूचं नामोहरण करणाऱ्या या राफेल विमानाचं संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्याकडून पूजन करण्यात आलं होतं। फ्रान्स निर्मित डॅसॉल्ट कंपनीनं तयार केलेल्या राफेलनं भारतीय हवाई हद्दीत प्रवेश करताच नौदलाच्या हवाई विमानांनी त्याचं स्वागत केलं। या राफेलला सुकोई 30 या 2 लढाऊ विमानांचं संरक्षण कवच देण्यात आलं। राफेलबद्दलच बोलायचं झालं तर राफेल थेट नजरेपलीकडे लक्ष्याचा वेध घेत अगदी 120 ते 150 किलोमीटरवर दूर असलेलं विमान सहज पाडू शकतात। विशेष म्हणजे क्षेपणास्त्र डागल्यानंतर त्याचा नियोजित मार्ग राफेलला बदलता येतो, त्यामुळे शत्रूसाठी हे अधिक घातक आणि परिणामकारक ठरतं। या व्यतिरिक्त राफेल 60,000 फूट उंचीवर अवघ्या 1 मिनिटामध्ये जाऊ शकतं। याची इंधन क्षमता 17,000 किलो इतकी आहे। राफेल विमान तऱ्हेतऱ्हेच्या हवामानात एकाच वेळी अनेक कामं करण्यास सक्षम आहे। हे अँटीशिप हल्ल्यापासून ते अणुबॉम्ब हल्ल्यापर्यंत क्लोज एअर सपोर्ट आणि लेझर डायरेक्ट लॉंग रेंज मिसाईल अटॅकमध्येही अव्वल आहे। राफेलची मारक क्षमता 3700 किलोमीटर इतकी आहे। हे सगळं पाहता भारत आता हवाई शक्तीत अतिशय बलवान झालाय। राफेलचं भारतीय हवाई दलात सामील होणं हे ऐतिहासिक बाब आहे, त्यामुळे भारतीय हवाई दलाची ताकद दुपटीनं वाढली आहे। ब्युरो रिपोर्ट, शिवबंधन न्यूज, मुंबई। राफेल विषयी अधिक जाणून घेऊयात कारगिल युद्धामध्ये ज्यांनी अंबाला एअरफोर्स स्टेशनवरून आपल्या हवाई दलाची सूत्र हाताळली त्या एअर वाईस मार्शल नितीन वैद्य सरांकडून। सर्व प्रेक्षकगणांना एअर वाईस मार्शल नितीन शंकर वैद्य निवृत्त यांचा सादर नमस्कार। 29 जून 2020 ही तारीख भारतीय वायुसेनेच्या जवळजवळ 88 वर्षाच्या इतिहासामध्ये एक महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे। काल ह्या दिवशी पहिले 5 रफाएल विमानं फ्रान्सवरनं भारतात आले। 2016 मध्ये भारत आणि फ्रान्स या दोन्ही देशांमध्ये 36 रफाएल विमानं भारत विकत घेणार असा करार झाला होता। ही विमानं साधारण 60,000 कोटी रुपयांमध्ये आपल्याला मिळणार आहेत। काल जेव्हा ही विमानं एअरफोर्स स्टेशन अंबालामध्ये लँड झाले तेव्हा जवळजवळ 8000 किलोमीटरचा पट्टा ते 2 दिवसामध्ये पार करून सेफली लँड झाले। हा पट्टा एअर टू एअर रिफ्युलिंग म्हणजे मध्य हवेमध्येच रिफ्युल केल्यामुळे एवढा लांबचा पट्टा ते फक्त 2 दिवसात पूर्ण करू शकले। एअरफोर्स स्टेशन अंबाला हे दिल्लीच्या उत्तर पश्चिम दिशेला साधारण 200 किलोमीटर दूर आहे। हे एअरफोर्स स्टेशन खूप काळजीपूर्वक आणि विचार करून ह्या एअरफोर्स स्टेशनमध्ये रफाएल विमानाची स्थान देण्याचा निर्णय केला आहे असं मला वाटतं। मी असं का सांगतो तर तुम्ही जेव्हा रफाएल विमानाची क्षमता बघाल तेव्हा तुम्हाला आढळून येईल की पूर्ण इंधन घेऊन आणि पूर्ण ॲम्युनिशन घेऊन ही विमानं सहजपणे अंबालावरनं टेक ऑफ करू शकतात। फक्त जम्मू आणि काश्मीर नव्हेच तर पाकिस्तानचा जवळजवळ पूर्ण प्रदेश आणि तिबेटचा खूप मोठा प्रदेश ही विमानं आपल्या एकाच टप्प्यामध्ये सहज रीतीने गाठू शकतात।
अशी ही केपेबिलिटी असणारं रफाल विमान हे भारतातच नव्हे तर पूर्ण जगामध्ये सर्वात उत्कृष्ट फायटर विमान आहे असा माझा समज आहे. आपल्या देशामध्ये असणाऱ्या विविध प्रकारचे फायटर एअरक्राफ्टमध्ये ह्याची क्षमता त्यापेक्षा खूप जास्त आहे. सहजपणे सांगण्याची जर जरूर पडली तर मी असं बोलू शकेन की बालाकोट स्ट्राईक जे मागच्या वर्षी फेब्रुवारीमध्ये झालं ते जर आज रफाल विमानं घेऊन करायची जरूर पडली तर आपल्याला पाकिस्तान ऑक्युपाईड काश्मीरमध्ये न जाताच भारताच्या सीमेमध्ये राहून अचूक रीतीने जे आपल्याला नष्ट करायचं होतं ते सहज रीतीने आपण रफाल विमानाच्या साह्याने करू शकतो. हे विमान जवळजवळ 30,000 तास फ्रान्स एअरफोर्सनी बरंच युद्धामध्ये वापरलेलं आहे, ज्यामध्ये इराक, सिरिया, माले आणि अफगाणिस्तान पण सामील आहे. त्यामुळे हे विमान जगातल्या कुठल्याही विमानाच्या तुलनेमध्ये एक बॅटल वर्दी प्रूव्हन एअरक्राफ्ट आहे. आपण जर चायनाचं चेंगडू J-20 विमान बघाल तर हे विमान चायना म्हणतो की खूप आधुनिक आहे, पण हे विमान कधीच कुठल्याच युद्धामध्ये वापरलं गेलं नाही. त्यामुळे त्याची नक्की क्षमता काय आहे हा एक मोठा प्रश्नचिन्ह सगळ्यांच्याच मनात राहू शकतो. काल बऱ्याच दूरदर्शनच्या वाहिनींनी रफाल विमानाचं लँडिंग लाईव्ह दाखवलं. त्या लँडिंगमध्ये जेव्हा विमानं आपल्या पार्किंग एरियामध्ये जात होते तेव्हा आपण सर्वांनी बघितलं असेल की 2 लाल क्रॅश फायर टेंडर पाण्याचा फवारा करत होते. हा पाण्याचा फवारा साधारण धनुष्यबाण आकाराचा होता. याला एव्हिएशन इंडस्ट्रीमध्ये वॉटर कॅनन सल्यूट असं मानलं जातं. हे वॉटर कॅनन सल्यूट खूप जुनं आहे असं मी म्हणत नाही. 90च्या सुरुवातीच्या दशकामध्ये सॉल्ट लेक इंटरनॅशनल एअरपोर्ट जे युनायटेड स्टेट्समध्ये आहे त्या एअरपोर्टवर पहिल्यांदा हा सल्यूट एका रिटायर होणाऱ्या डेल्टा एअरलाईन्सच्या विमानाला दिला गेला. हा सल्यूट त्याच्यानंतर एवढा पॉप्युलर झाला की जगभर सगळ्या एव्हिएशन इंडस्ट्रीमध्ये हा प्रसिद्ध झाला. भारतामध्ये सुद्धा काल जेव्हा 5 रफाल विमानांना वॉटर कॅनन सल्यूट दिला गेला तेव्हा मला ही गोष्ट खूप प्रेक्षणीय वाटली आणि ह्याचा इतिहास तुम्हाला सांगावा अशी इच्छा झाली. भारतीय वायुसेनामध्ये हे विमान जवळजवळ पुढच्या 40-50 वर्षामध्ये खूप मोठी कामगिरी बजावणार आहे अशी मला खात्री आहे. हे विमान भारतीय वायुसेनेच्या इन्व्हेंटरीमध्ये आल्यामुळे आपल्या फक्त भारतीय वायुसेनाची नाही तर पूर्ण तिन्ही दलांची शक्ती खूप खूप पटीने वाढली आहे. हे विमान आपल्या देशाची सुरक्षता अजून वाढवणार आहे आणि या सुरक्षेमध्ये खूप मोठी कामगिरी बजावणार आहे. आज मी पूर्ण भारतीय वासियांना सांगणं इच्छितो आहे की हे विमान आपल्या देशामध्ये आल्यामुळे आपल्या देशाची सुरक्षता खूप जास्त वाढली आहे. या विमाना पाठीमागे जे हवाई योद्धा आहेत हे इंटरनॅशनल लेवलवर खूप वेळा
इंटरनॅशनल एक्सरसाइजमध्ये चांगलं काम केल्यामुळे त्यांची खूप प्रख्याती पण झालेली आहे. अशा या रफाल विमान आणि त्याच्या पाठीमागच्या वायुसैनिकांबद्दल मला खूप अभिमान आणि गर्व आहे. मला खात्री आहे की हे विमान आपल्या देशाच्या सुरक्षतेमध्ये खूप खूप चांगली कामगिरी बजावेल आणि आपल्या सर्वांना आपल्या शत्रूपासून वाचवू शकेल. जय हिंद, जय महाराष्ट्र. मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. जय हिंद.